यावर्षीचा पाऊस बघू शकता तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी पाऊस असा सततधार चालू आहे. बिलकुलही पाऊस थांबायचं नाव नाही घेत आहे. आता दुपारचे 2:30 वाजलेले आहे. यावेळेला खूप असं कडक ऊन राहतं आणि पाऊस बघू शकता तुम्ही किती पडत आहे. असं वाटतंय संध्याकाळचे 6 किंवा सकाळचे 7 वाजलेले असतील. पण हा दुपारचा टाईम आहे. तर यामुळे काय होतंय घराच्या बाहेर सुद्धा जाता येत नाही. मुलांना सुद्धा बाहेर जाता येत नाही. स्कूलमधून आल्यानंतर फक्त घरामध्ये कोंडून आहे सतत या पावसामुळे. आता दिवाळी दसरा सुद्धा जवळच आलेली आहे, पण त्याची साफ-सफाई सुद्धा या पावसामुळे करता येत नाही. तर दुपारच्या वेळेचा मी असा काहीतरी उपयोग करत असते. जे काही क्लीनिंग वगैरे करता येईल छोटं-मोठं ते क्लीनिंग करून घेते. जसं की कपाट आपले व्यवस्थित लावणं किंवा मग थोडीफार साफ-सफाई क्लीनिंग किचनची वगैरे करून घेते. पण जे काही मोठ्या-मोठ्या म्हणजे ज्याला उन्हाची जरूरत आहे किंवा उन्हाची गरज आहे, त्या वस्तू तर क्लीन करता येत नाही. जसे की किचनचे भांडे, डब्बे मोठे-मोठे, ब्लँकेट्स, जे काही आपल्या घरामधले पडदे वगैरे जे काही असते त्याला ऊनच लागतं. तर ती साफ-सफाई तर काही होत नाही या पावसामुळे. तर माहीत नाही केव्हा पाऊस थांबेल. तर दुपारच्या कामाचं मी थोडंफार असं काहीतरी नियोजन करते. म्हणजे दुपारचा वेळ जो असतो ना, त्याचा थोडाफार मी अशा प्रकारे वापर करते. जे काही आठवड्याच्या भाज्या वगैरे आणलेल्या असतात, तर ते अशा प्रकारे निवडून ठेवते. तर अगोदर मी अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवायची. पण मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं सुद्धा आणि खरंच अद्रक लसूणची पेस्ट ना 5-6 दिवसामध्ये त्याला वास लागतो एक वेगळाच. तर ते न करता आता काय करते, अशा प्रकारे 2-3 गाठी मी लसणाचे निवडून ठेवते आणि एअरटाईट कंटेनरमध्ये आपण काचेचे किंवा मग प्लास्टिकच्या बरणीमध्ये आपण ठेवू शकतो. आणि जे काही प्लास्टिकचे म्हणजे स्वीटचे जे डब्बे असतात ना, ते मी फेकून नाही देत. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये भाज्या वगैरे स्टोअर करते. तर विकत घेण्यापेक्षा ना, अशा प्रकारे आपल्या घरच्याच वस्तू आपण त्याला रियूज त्याचा करू शकतो. आणि मिरचीचे देठ जर आपण काढून ठेवले ना, तर आठवडाभर मस्त फ्रेश राहतात. मिरच्या बिलकुलही खराब होत नाही. तर धुवून ठेवायच्या आणि त्या निवडून ठेवायच्या. खूप मस्त राहतात. तर आजच्या संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मस्त होतं झणझणीत असा ठेचा, भाकरी आणि कढी सोबतच. तर मस्त दिवाबत्ती करून घेतली. लवकर स्वयंपाक करून घेतला, दिवाबत्ती करून घेतली आणि आभाळ तुम्हाला दाखवते थोड्या वेळानंतर. बाहेर तुम्ही बघू शकता आणखी खूप आभाळ आलेलं आहे. दुपारी सुद्धा 2:30-3 वाजेपर्यंत पाऊस पडला. थोडाफार त्यांनी विश्रांती घेतलेली आहे. त्याच्यानंतर आणखी अंधारून आलेलं आहे. तर हवा सुद्धा खूप आहे. तर बघू शकता तुम्ही किती आभाळ आलेलं आहे. तर या पावसामुळे काय होतंय बाहेरचं आपल्या म्हणजे आपल्या घरातली क्लीनिंग सुद्धा होत नाहीये दिवाळी दसऱ्याची. एकदम सण एकदम जवळ आलेले आहे. तर तुम्ही याचं नियोजन कसं करता? किंवा मग तुम्ही काय करत आहे सध्या? मला क्लीनिंग वगैरे तुम्ही केली का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आभाळ बघू शकता तुम्ही खूप आलेला आहे. थोड्या वेळाने भरपूर असा पाऊस सुरू झालेला आहे परत. विजासुद्धा होत आहे. तर नक्की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, दिवाळी दसऱ्याची तुमची क्लीनिंग झाली का? किंवा सुरुवात झाली का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.